नमस्कार, सी 24 तास मध्ये आपलं स्वागत। एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। पळशी गावामधील एका विद्यार्थीनं केला आपल्या पालकांकडे शौचालय बांधण्याचा हट्ट। कंधारच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये सुरू आहे मनमानी कारभार। रुग्णालयामधील कर्मचाऱ्यांचा वाढलाय मुजोरपणा। सतत डॉक्टरांच्या गैरहजेरीमुळे रुग्ण झाले त्रस्त। बारामतीच्या पळशी गावामध्ये सुरू असणाऱ्या बंधाऱ्याचं काम निकृष्ट, ग्रामस्थांचा आरोप। मात्र संगनमतानं काम सुरू, चर्चेला उधाण। आणि मिरज रेल्वेच्या आरोग्य निरीक्षकावरती स्वच्छता ठेकेदारानं अन्य दोघांसहित केलाय खुनी हल्ला। ठेकेदारावरती कारवाई करावी यासाठी सफाई कामगारांनी केलंय कामबंद आंदोलन। बातमीपत्रात आपलं स्वागत। पाहूया सविस्तर वृत्त। बारामती तालुक्यातील पळशी येथील 9वी मध्ये शिकणाऱ्या पूजा चव्हाण या मुलीनं आपल्या पालकांकडे आपल्या घरी शौचालय बांधा असा हट्ट केला आणि येणाऱ्या ग्रामदैवत यात्रेमधील खर्चाला फाटा देऊन या कुटुंबानं आपल्या लाडक्या मुलीचा हट्ट पुरवण्यासाठी शौचालय बांधकामाला प्रारंभ देखील केलाय। प्रगतीच्या नावानं जगभर डंका पिटणाऱ्या बारामती तालुक्यामध्ये आजही अनेक ठिकाणी शौचालयांचा अभाव आहे। त्यापैकीच एक गाव असलेल्या पळशी येथील नुकताच एक नवीन आदर्श शाळकरी मुलीनं समोर आणलाय। गावामधील 9वी वर्गामध्ये शिकणारी कुमारी पूजा हनुमंत चव्हाण सध्या चर्चेचा विषय ठरली आहे। घरामध्ये शौचालय नसल्यामुळे उघड्यावर जावं लागतं ही सल कायमच तिच्या मनामध्ये होती, परंतु यावरती सोयीस्कर तोडगा निघत नव्हता। प्रामुख्याने शिक्षणाचा अभाव असलेला फरशी हा परिसर सर्वांनाच ज्ञात आहे। इथे स्वच्छता बाबत कमालीची उदासीनता होती। या गावाची नुकतीच ग्रामदैवत यात्रा जवळ आली आहे आणि या यात्रेसाठी दरवर्षीप्रमाणे आम्हाला खाऊ नको, कपडे नको, पण शौचालय बांधा असा हट्ट कुटुंबियांकडे पूजानं धरला। कुटुंबामधील लाडक्या मुलीसाठी पालकांनीही एक पाऊल पुढे टाकत शौचालय बांधण्याचा निर्णय घेतला। ग्रामदैवत यात्रेमधील खर्चाला फाटा देऊन सध्या या बांधकामाला प्रारंभ करण्यात आलाय। या शौचालयाचं भूमिपूजन करण्यासाठी खुद्द गावामधील सरपंच रावसाहेब चोरमलेसह बापूसाहेब गुलदगड, बाबासाहेब सोनवलकर, आबा चव्हाण, हनुमंत चव्हाण तसेच ग्रामपंचायत सदस्य संदीप कोळेकर असे अनेक मान्यवर आवर्जून उपस्थित होते। तसं पाहिलं तर खरं ग्रामीण भागाला स्वच्छता ही आता काळाची गरज बनलेली आहे आणि आपल्या पळशी गावामध्ये आमच्या सध्या याच कामामध्ये आम्ही फार पाठीमागं आहोत आणि एखाद्या मुलीने मनामध्ये आणलं तर गावामध्ये काय घडू शकतं हे आम्हाला या पूजा चव्हाण तिच्या या उदाहरण समजलं की ती स्वच्छतेच्या भाषणांनी प्रेरित होऊन या मुलीने घरी हट्ट धरला आणि घरच्यांनी त्याला हट्ट पुरवला। अशाच प्रकारे पळशीतील समस्त ग्रामस्थांनी सुद्धा मुलांची काही हट्ट पूर्ण करावेत, सर्व मुलांनी अशाच प्रकारचे हट्ट पालकांकडे करावेत अशी मी मुलांना आणि समस्त पळशीकरांना विनंती करतो आणि सर्वांनी स्वच्छतेच्या या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन गाव कसा पूर्ण स्वच्छ होईल यावरती लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे। आमच्या शाळेमध्ये अनेक स्वच्छतेचे कार्यक्रम झाले, त्यामुळे मला आमच्या घराची आठवण आली। आमच्या घरी शौचालय नाही म्हणून माझ्या आईवडिलांकडे हट्ट धरला की मला आपल्या घरी शौचालयच बांधा, मला इतर कुठलीही वस्तू नको, फक्त शौचालय पाहिजे असं मी माझ्या आईवडिलांकडे अपेक्षा केली। त्यांनी ती पूर्ण केली। माझं हे बघून गावातील अनेक विद्यार्थ्यांनी सुद्धा त्यांच्या आईवडिलांकडे शौचालय बांधण्यास त्यांना प्रवृत्त करावे अशी माझी इच्छा आहे। मनोहर तावरे, सी 24 तास, बारामती। मुंडवा मगरपट्टा सिटी प्रभाग क्रमांक 22 क पोटनिवडणुकीमधील भाजप आणि RPI युतीच्या उमेदवार सुकन्या गायकवाड यांच्या प्रचारार्थ प्रभागामध्ये पदयात्रा काढण्यात आली आहे। दरम्यान प्रचारादरम्यान त्यांना उत्तम प्रतिसाद मिळतोय। मुंडवा मगरपट्टा सिटी प्रभाग क्रमांक 22 क पोटनिवडणुकीमधील भारतीय जनता पार्टी आणि RPI युतीच्या उमेदवार सुकन्या गायकवाड यांच्या प्रचारार्थ बधेवस्ती, कीर्तनबाग, धमाळवस्ती, रेल्वे स्टेशन, कोंद्रेवस्ती, धायकर वस्ती परिसरामध्ये पदयात्रा काढण्यात आली। यावेळी उमेदवार सुकन्या गायकवाड यांनी मतदारांशी संवाद साधलाय। सुकन्या गायकवाड या मतदारांच्या घरोघरी जाऊन प्रचार करताना दिसतायत। मुंडवा परिसरामधील बधेवस्ती, कीर्तनबाग, धमाळवस्ती, रेल्वे स्टेशन, कोंद्रेवस्ती, धायकर वस्ती इथे पदयात्रा काढण्यात आली। यावेळी नगरसेवक, कार्यकर्ते, महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या।
त्यावेळी या पदयात्रेमध्ये नगरसेवक श्रीकांत मंत्री, नगरसेविका उज्ज्वला जंगले, नगरसेवक उमेश गायकवाड, किशोर धायकर, सुभाष जंगले, संतोष शिंदे, तेजस गोंधळे, आकाश डांगमाळी, प्रमोद सातव, संदीप दळवी, डॉक्टर दादा कोंद्रे, संदीप लोणकर, योगेश ढोरे, जीवन जाधव आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते. क्रमांक 22ची उमेदवार सुकन्या गायकवाड या पोट इलेक्शनमध्ये उभे राहिलेल्या आहेत. मागचा इतिहास पाहता सुकन्यांनी काही नसताना फार जोरात फाईट दिलेली आहे आणि त्यांच्या विरोधात जे उमेदवार होते ते माजी महापौर होते आणि वेल फॅमिलीचे होते. असं असतानाही सुद्धा सुकन्यांनी जोरदार फाईट दिली आहे. तरुण आहे आणि वक्तृत्व चांगलं आहे आणि सोशल काम करायचा छंद आहे, हॉबी आहे. त्यामुळं त्या तरुण उमेदवाराला आपण मतदान करावं अशी भारतीय जनता पार्टीच्या वतीने सगळ्यांना नम्र विनंती करते. 22च्या उमेदवार कुमारी सुकन्याताई गायकवाड आज निवडणुकीसाठी उभे आहे आणि आज सकाळपासून प्रचारात मी आहे आणि आज असं चित्र दिसतंय की या नक्कीच आपल्या 6 तारखेला मतदाररूपी आशीर्वाद देऊन 22च्या सुकन्याताई गायकवाड यांना भरघोस मतांनी विजयी करून महानगरपालिकेत नागरिकांची सेवा करण्यासाठी नक्कीच पाठवतील आणि एक सुज्ञ सुशिक्षित अशा या उमेदवार आहेत आणि या 2 निवडणुकीमध्ये त्यांनी अतिशय कष्ट करून आणि मतदार त्यांच्या पाठीमागे उभा राहून त्यांनी खूप छान असं कार्य केलेलं आहे आणि सामाजिक क्षेत्रातही कार्य केल्यामुळे त्यांचा विजय हा निश्चित आहे. आणि आपला हडपसर मतदारसंघाचे आपले कार्यक्षम आमदार योगेशना टिळेकर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण भारतीय जनता पार्टी आणि RPIच्या वतीनं सुकन्याताई निवडणूक लढवत आहेत आणि सर्वांचा पाठिंबा सुकन्याताईला राहील. सुकन्याताई आमच्याबरोबर सभागृहात राहतील अशी या ठिकाणी हे सर्वजण सर्व वातावरण पाहता आम्हाला सर्वांना असं वाटतंय आणि सुशिक्षित उमेदवार म्हणून सुकन्याताईंना नक्कीच प्रभाग क्रमांक 22मधील मतदार निवडून देतील अशी या ठिकाणी. सकाळपासून आम्ही मुंडवा गावठाण आणि परिसरात फिरत आहे. एक भारतीय जनता पार्टीचा नगरसेवक आणि भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून ज्यावेळेस मतदारांकडे जातो तर अतिशय चांगलं असं काम मोदी सरकार आणि फडणवीस सरकार यांच्या माध्यमातून पूर्ण भारत आणि महाराष्ट्रात चालू आहे. आणि त्याचप्रमाणे आता मागच्या वेळेस जी इलेक्शन 2017ला झाली तर अतिशय मातब्बर असे उमेदवार असताना सुकन्याताईसारख्या नवख्या परंतु सुशिक्षित उमेदवारांनी त्या ठिकाणी 12,000च्या वर मते घेऊन सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. परंतु त्यावेळेस कदाचित त्या ठिकाणी त्यांचा अनुभव कमी पडला असेल. परंतु आता त्यावेळेस जी लोकं नव्हती बस संदीपजी दळवी असतील, जंगलेताई असेल, मी असेल, मारुती आबा उभे असतील आणि आमची सर्व मंडळी भाजपची या ठिकाणी गेले 8 दिवस पूर्ण प्रभागात आम्ही फिरत आहोत. आमदार आमच्या कार्यसम्राट आमदार आदरणीय योगेश अण्णा टिळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा एकदा दुसऱ्या वेळेस सुकन्याताईंना या ठिकाणी पक्षाने उमेदवारी देऊन त्यांना त्या ठिकाणी विश्वास दाखवलेला आहे. आता मला ज्याप्रमाणे आम्ही मुंडव्या गावठाण परिसरात फिरतोय साधारण 60 ते 70% होणाऱ्या मतदानामधील 60 ते 70% मतदार या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या बाजूने म्हणजेच सुकन्याताई यांच्या बाजूने उभा राहील आणि येणाऱ्या 6 तारखेच्या निवडणुकीला भरघोस असं मतदान सुकन्याताईंना होईल आणि 7 तारखेला या ठिकाणी 100% सुकन्याताई मोठ्या अशा मतदेखीने निवडून येतील. मी महानगरपालिकेच्या पोटनिवडणुकीचा अनुभव मला ज्यावेळेस मी नवनाथ कांबळेंचं दुःखद निधन झालं त्यावेळेस मी त्या ठिकाणी प्रभाग क्रमांक 21मध्ये मला चांगला अनुभव आहे आणि तो पाहता या ठिकाणचं वातावरण पाहता 100% या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचाच नगरसेवक निवडून येईल यात कोणतीही शंका नाही. 22 प्रभागामधून सुकन्या गायकवाड या उमेदवार म्हणून या ठिकाणी मुंडवा प्रभाग या भागामध्ये चांगलं काम करत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आणि भारतीय जनता पार्टीच्या कामातून आपला विजय हा निश्चितच आहे. कारण की आपण पाहतो की केंद्र सरकार असो, राज्य सरकार असो आणि महानगरपालिका असो त्यांच्या माध्यमातून जी काय तळागाळापर्यंत चांगली कामं आपल्याला चाललेली आहेत त्याचंच आपल्याला प्रगती सर्वांपर्यंत पोहोचण्याचं काम आपल्या महानगरपालिकेचे उमेदवार असो त्यांच्या माध्यमातून त्या प्रभागातली कामं असो आणि भारतीय जनता पार्टीचं काम महानगरपालिकेमध्ये सत्ता असल्यामुळं चांगल्या प्रकारे पोचू शकतील असे सुशिक्षित उमेदवार म्हणून सुकन्या गायकवाड या भारतीय जनता पार्टीने दिलेले आहेत आणि त्याचाच आपल्याला फायदा या इलेक्शनमध्ये होणारे पोटनिवडणुकीमध्ये आपल्याला विजय हा निश्चितच आहे. कारण की
माननीय आमदार योगेशजी टिळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वजण एकत्र येऊन चांगल्या प्रकारे या ठिकाणी प्रचार यंत्रणा राबवत आहोत आणि त्याच्यातूनच सर्वांपर्यंत पोहोचण्याचं काम आम्ही करत आहोत आणि त्याच्यातून विजय हा आमचा निश्चित आहे या ठिकाणी मी आशा व्यक्त करतो। एक तर आहे ना, तुम्ही पाहिलं असेल की सहानुभूतीची लाट ही ठराविक वेळापुरती असते, कारण की आपल्याला उमेदवार हा महत्त्वाचा असतो, कारण की पक्षाचं काम म्हणा आणि उमेदवार म्हणा त्याचाच एक भाग म्हणून त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं जे काम पाहिलं तर विकासाच्या दृष्टिकोनातून काम चाललेलं आहे, कारण की राजकारण कमी आणि समाजसेवा जास्त हा एकच पक्ष आहे की भारतीय जनता पार्टी आहे आणि त्यांनी उमेदवारसुद्धा चांगल्या प्रकारे घोषित करून त्या ठिकाणी आपल्याला विजयाची माळ आपल्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराकडेच या ठिकाणी मिळेल अशी या ठिकाणी मी सांगू शकतो। तुकाराम गोडसे, C24 तास, हडपसर। रामनवमी ते हनुमान जयंती उत्सवानिमित्त पाथर्डी तालुक्यातील करडवाडी इथे छोट्या खेडेगावामध्ये हनुमान मंदिर प्रांगणामध्ये भव्य ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण आणि अखंड हरिनाम सप्ताह कार्यक्रमाचं आयोजन ग्रामस्थांच्या वतीनं लोकवर्गणीच्या माध्यमातून करण्यात आलं। रामनवमी ते हनुमान जयंती उत्सवानिमित्त पाथर्डी तालुक्यातील करडवाडी इथे छोट्या खेडेगावामध्ये हनुमान मंदिर प्रांगणामध्ये भव्य ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण आणि अखंड हरिनाम सप्ताह कार्यक्रमाचं आयोजन ग्रामस्थांच्या वतीनं लोकवर्गणीच्या माध्यमातून करण्यात आलं। याप्रसंगी नामवंत युवा कीर्तनकार हरिभक्त पारायण श्री हरी महाराज खेडकर घाटशिळकर पारगावकर यांचे सुश्राव्य असे मार्मिक कीर्तन झाले। यावेळी श्री हरी खेडकर महाराजांनी आपल्या रसाळ वाणीमधनं संतांचे विचार आचार संपूर्ण मानवी जीवनासाठी आदर्श परिपाठ आहे, ज्यांच्या जीवनामध्ये संतांची कृपा होते त्यांना शत्रूकडनं पीडा होत नाही, तसेच हनुमंतराया हे प्रभू रामचंद्रांचे निस्सीम भक्त आहेत। भक्ती कशी असावी याचे उदाहरण म्हणजे हनुमंतरायांनी केलेली निस्सीम भक्ती हीच प्रभू रामचंद्रांचे दर्शन घडवते। तर मानवी जीवनामधील सर्व प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी ज्ञानेश्वरीचे विचार अंगीकारावे आणि संतांनी दाखवलेल्या भक्ती मार्गाचं अनुकरण करावं असे उपस्थित भाविकांना सोप्या भाषेमध्ये समजेल असं सांगितलंय। त्याचबरोबर भाविकांनी संतांचे विचार आचार आणि सप्ताहामधील गुण अंगीकारून ते टिकवून ठेवावेत असं आवाहनही श्रीहरी खेडकर महाराजांनी केलंय। संत कसे असतात हे सांगत असताना स्वतंत्र असा सुंदर दृष्टांत दिला। गायीच्या दुधासारखे निर्मळ संत असतात। नारायण बाबांसारखे, मुंशी बाबांसारखे, गोरक्ष बाबासारखे हे अशी महात्मे जन्माला येण्यासाठी समाजाला 50 वर्ष वाट पाहावी लागते। ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी लिहिली, ती ज्ञानेश्वरी समाजासाठी देण्यासाठी एकच प्रत ज्ञानोबारायांनी लिहिलेली। सच्चिदानंद बाबा आदरे लेखको झाला। सच्चिदानंद बाबांच्या हस्ते जी ज्ञानेश्वरी लिहिली ती ज्ञानेश्वरी देण्यासाठी ज्ञानोबारायांना अधिकारी मिळाला। ते अधिकारी मिळण्यासाठी ज्ञानोबारायांना 150 वर्ष वाट पाहावी लागली। मग नाथ बाबांना ती ज्ञानेश्वरी दिली, मग ती तुमच्या आमच्यापर्यंत आहे। म्हणून अधिकारी महापुरुष भेटण्यासाठी, अधिकारी संत महापुरुष भेटण्यासाठी अनंत जन्माची पूर्व पुण्याई, अनेक जन्माचं सुकृत जर पूर्व पुण्य पदरी असेल तरच संत भेटू शकतात। तुकोबाराय सांगतात की आमचं पूर्व पुण्य उदयाला आलं आणि मग आम्हाला संत भेटले। पुण्य फळे बहुता दिवसा, पुण्य फळे बहुता दिवसा। त्यांच्या हातातल्या वाघुरी सुटल्याने माळी गळ्यात आल्या, हे त्यांचे उपकार आहेत महाराज। विनोद म्हणजे कीर्तन नाही। आता अलीकडे विनोद, केवळ विनोद म्हणजे कीर्तन नाही। सगुण चरित्रे परमपवित्रे सादर वर्णावे ही मर्यादा आहे संतांच्या घरची। दरम्यान 7 दिवसीय सप्ताहानिमित्त हरिपाठ, भजन, कीर्तन, काकडा आरती, गवळणी, हरिजागर यासह धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांनी संपूर्ण परिसर भक्तिभावानं फुलून गेला। सर्वत्र भक्तिमय वातावरण पसरलंय। दररोज अन्नदानासाठी विविध तरुण मंडळ आणि सर्व ग्रामस्थ दिसेल ते काम न सांगता करतायत। त्यामध्ये सायंकाळी नामवंत युवा कीर्तनकार हरिभक्त पारायण श्रीहरी महाराज खेडकर घाटशिळकर पारगावकर यांचा सुश्राव्य अशा कीर्तनानं आणखीनच रंग भरला।
तर सकाळी 8 वाजता भव्य दिंडी ग्राम प्रदक्षिणेनंतर 10 वाजता हरिभक्त पालन हरिदास महाराज पालवे शास्त्री आळंदीकर यांचे सुश्राव्य असे काल्याचे कीर्तन संपन्न झाले. त्यानंतर महाप्रसादाच्या वाटपानं सप्ताह कार्यक्रमाची सांगता झाली. हा सप्ताह मुरलीबाबा ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला. तसेच सप्ताह चांगल्या प्रकारे पार पाडण्यासाठी दीपक कराड, भाऊसाहेब ढाकणे, जनार्दन गर्जे, भगवान गर्जे, अंकुश गर्जे, शीलाबाई कराड, छाबूबाई टाफरे, भाऊराव गर्जे आदी ग्रामस्थ तसेच जय भगवान बाबा ग्रुप आणि भजनी मंडळानं मोलाचे परिश्रम घेतलेत. संजीव कुटे, C24 तास, पाथर्डी. या ठिकाणी वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, सगळा वर्तमानात बिनधास्त. आपल्या मुलांचं फ्युचर ब्राईट असावं असं प्रत्येक पालकाला वाटतं. उत्तम शिक्षण हा पालकांसाठी चिंतेचाच विषय. बट डोंट वरी, आता आपल्या मुलांच्या एक्सलंट एज्युकेशनसाठी धावपळ नको. राहुरी तालुक्यातील एकमेव CBSE मान्यता प्राप्त शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय म्हणजेच प्रसाद ग्रामीण शिक्षण संस्थेचं श्री बाळासाहेब वाणी सेंट्रल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज. शाळेची वैशिष्ट्ये: CBSE एफिलेटेड स्कूल अँड ज्युनियर कॉलेज. इयत्ता 10वीची 100% निकालाची परंपरा. डिजिटल क्लासरूम्स. पालक शिक्षक सुसंवादासाठी मोबाईल ॲप्स. सुसज्ज सर्व सुविधांनी युक्त संगणक कक्ष. स्वच्छ प्रशस्त आणि सुंदर इमारत. उच्च शिक्षित शिक्षक वृंद CBSEच्या नियमांनुसार. मर्यादित विद्यार्थी संख्येमुळे प्रत्येक विद्यार्थ्याकडे विशेष लक्ष. क्रॅश कोर्सेसची तयारी. कोणत्याही प्रकारची प्रवेश फी नाही. अत्यल्प फी आणि दर्जेदार शिक्षण. CCTV यंत्रणेसह वायफाय कॅम्पस. स्पोर्ट डेव्हलपमेंटसाठी विशेष भर. त्यासाठी प्रशस्त खेळाचं मैदान. आंतरराष्ट्रीय दर्जाचे बास्केटबॉल ग्राउंड. स्केटिंग विशेष प्रशिक्षकांसह. कराटे, किकबॉक्सिंग, लेझिम, झांज पथक, स्काउट गाईड उपलब्ध. हॉर्स रायडिंग अशा विविध प्रकारचे प्रशिक्षण उपलब्ध. प्रत्येक विद्यार्थ्याचे गुण ओळखून विशेष खेळाचे प्रशिक्षण इथं दिलं जातं. राष्ट्रीय पातळीवरती गोल्ड मेडल, सिल्वर मेडल प्राप्त विद्यार्थी. मुलामुलींचे स्वतंत्र सर्व सुविधांनी युक्त वसतिगृह. सुसज्ज आणि सर्व सुविधांनी युक्त भोजनालय. मुलांना राहण्याची उत्तम सोय. ज्युनियर कॉलेजसाठी JEE, नीट, MSCET या महत्त्वपूर्ण परीक्षांची तयारी. अत्यल्प फी आणि दर्जेदार शिक्षण. उत्तम आणि आरोग्यदायी वातावरण. प्रशस्त विज्ञान प्रयोगशाळा विषयांनुसार उपलब्ध. मुलामुलींसाठी स्वतंत्र स्टडी रूम्स उपलब्ध. क्रॅश कोर्सेसची तयारी करण्यासाठी अनुभवी प्राध्यापक वर्ग. नगर जिल्ह्यामधील कानाकोपऱ्यामधनं विद्यार्थ्यांना येण्या जाण्यासाठी सुरक्षित बस सुविधा अटेंडंटसह उपलब्ध. 6 एकरचा भव्य कॅम्पस. पूर्णपणे डिजिटल शाळा म्हणजेच प्रसाद ग्रामीण शिक्षण संस्थेचे श्री बाळासाहेब वाणी सेंट्रल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज. शाळेचा पत्ता: श्री बाळासाहेब वाणी सेंट्रल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, गणेगाव, तालुका राहुरी, जिल्हा अहमदनगर. कॉन्टॅक्ट नंबर ऑफिस 7219876294. प्रिन्सिपल 8308730444 अँड सेक्रेटरी 9689682123. शैक्षणिक वर्ष 2018-19 साठी KG ते इयत्ता 8वी आणि 11वी विज्ञानसाठी प्रवेश सुरू. मग विचार कसला करताय? आजच आपल्या पाल्याचं ॲडमिशन बुक करा.
Excellent education develop your children's bright future. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. नांदेड जिल्ह्यामधील कंधार येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये रुग्णांच्या ऐवजी मोकाट जनावरांचीच गर्दी जास्त दिसते. रुग्ण मात्र हैराण झालेत. रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी आणि सर्वच स्टाफ यांचे या ग्रामीण रुग्णालयाकडे मोठं दुर्लक्ष झालंय. रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना अतिशय वाईट वागणूक इथे दिली जाते. त्यामुळे वरिष्ठांनी यामध्ये लक्ष घालावं अशी मागणी सामान्य जनतेने केली आहे. नांदेड जिल्ह्यामधील कंधार येथे ग्रामीण रुग्णालयाची भव्य इमारत आहे. इथे अनेक डॉक्टर, नर्स आणि सिस्टर या फक्त नावालाच आहेत. इथल्या वृत्तीला कंटाळून रुग्णांचे नातेवाईक या रुग्णालयाकडे दुर्लक्ष करतात आणि जमेल त्या ठिकाणी जाऊन निदान करून घेतात. रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक आणि कर्मचारी सध्याच्या परिस्थितीमध्ये सातत्यानं गैरहजर तर राहतातच आणि काही असेल तरी आम्हाला माहिती नाहीये किंवा उपचार करण्याची आम्हाला परवानगी नाहीये असं सांगून तुम्ही तुमचं बघा असं सांगत रुग्णालयामधील कर्मचारी रुग्णांना बाहेर काढतात. दवाखान्यामधील काही कर्मचाऱ्यांची मुजोरी जास्तच वाढली आहे. लोकप्रतिनिधी आणि राजकीय पुढारी याकडे लक्ष देत नसल्यामुळे येथील झाडूवाला सुद्धा रुग्णांना बोलून जातो. सध्याचे तापमान अनेक आजारांना आमंत्रण देत आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचेच हाल होत आहेत. इथल्या ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारांसाठी एकही रुग्ण फिरकत नाही आणि अडीअडचणीचा रुग्ण आलाच तर त्याला स्वतः येथील डॉक्टर मंडळी पुढे रेफर करतात. यामध्ये अनेक गरिबांचे प्राण देखील गेलेत. अनेक रुग्णांचे हाल झालेत. अनेक आजारांना रुग्णांवरती उपचार वेळेमध्ये न झाल्यामुळे वृद्ध, लहान मुलं, अपघात झालेले रुग्ण अशा अनेकांचे औषधांविना प्राण गेलेत. रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर जमलं तर आठवड्यामधनं अधूनमधून रुग्णालयामध्ये येतात. या दवाखान्याच्या परिसरामध्ये रुग्णांची जास्त दमछाक होते कारण इथे मोठ्या प्रमाणात घाण असते. मात्र प्रशासन याकडे लक्ष देत नाही. दवाखाना अनेक आजारांना ग्रासलेला दिसतो. एकंदरीत सर्व समस्यांनी ग्रस्त असणाऱ्या कंधार ग्रामीण रुग्णालयाची वरिष्ठांनी सुधारणा करावी आणि डॉक्टर, कर्मचारी यांना सरळ करावं अशी मागणी जनतेने केली आहे. तर कुठलीच सेवा उपलब्ध होत नाही. त्याच्यामुळे या रुग्णालयाला वरिष्ठ स्तरावरूनच ऑक्सिजन देण्याची गरज आहे आणि या बाबतीत आपण जो अर्थसंकलन करण्याचा जे मानस घेतला ते खरोखरच कौतुकास्पद आहे. या ग्रामीण रुग्णालयाची वाढती लोकसंख्या तालुक्यातली आणि रुग्णाची संख्या ही पाहता या ग्रामीण रुग्णालयामध्ये कुठलीच सुविधा उपलब्ध नाही. 2009च्या दरम्यान येथे वैद्यकीय अधीक्षक येऊन इथे रक्त संक्रमण केंद्राची निर्मिती केली आणि त्याचं उद्घाटन बी केलं. पण त्या रक्त संक्रमण केंद्राची मझर शेख, C24 तास, नांदेड. वाशिम कारंजा पंचायत समितीवरती शिवसेनेचा झेंडा फडकलाय. शिवसेनेचे माजी आमदार प्रकाशदादा डहाके यांच्या गटाच्या सौ वंदना रवींद्र मेटे आणि उपसभापतीपदी श्रीकांत खंडागळे यांची वर्णी लागली आहे. शिवसेनेचे माजी आमदार प्रकाशदादा डहाके यांच्या गटाच्या सौ वंदना रवींद्र मेटे आणि उपसभापतीपदी श्रीकांत खंडागळे यांची वर्णी लागली आहे. शिवसेनेतर्फे अविरोध निवडणुकीसाठी विशेष प्रयत्न करून सदर निवडणूक ही अविरोध पार पडली आहे. यावेळी शिवसेनेचे माजी आमदार C24 तासशी बोलताना म्हणाले की शिवसेना हा शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढणारा पक्ष आहे. आम्ही शेतकऱ्यांच्या मागण्या, अडचणी प्रामुख्यानं मार्गी लावू. ज्येष्ठ नेते बाबारावजी ठाकरे हे खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष होते. पण निवडणूक झाली तेव्हाच त्यांनी सांगितलं होतं की 2.5 वर्षानंतर मी राजीनामा देईन. तर त्या जागी परत शिवसेनेचा झेंडा लागला. मते गुरुजी अविरोध निवडून आले आणि या आठवड्यात कारंजा पंचायत समितीचे सभापती अविरोध आणि उपसभापती अतिशय बहुमत. यावेळी अरुण पाटील, नितीन गडवाले, प्रसन्न पळसकर, नितीन नेमाने, गणेश बाबरे आदींसह हजारो शिवसैनिकांनी हजेरी लावली होती. निवडणूक अतिशय चुरशीची असल्यामुळे सर्व तालुक्यातील जनतेचं याकडे लक्ष लागलं होतं. यावेळी नेहमीप्रमाणे डहाके गटाचा विजय झालाय. यावेळी आलेल्या सर्व शिवसैनिकांचे आभार व्यक्त करण्यात आलेत. माननीय माजी आमदार प्रकाशदादा डहाके यांच्यामुळं आम्हाला उपसभापतीपद प्राप्त झालं. त्यांचे मी आभार व्यक्त करतो. आणि जसं 5 वर्षात या गेल्या 4 वर्षात सभागृह चांगल्या खेळीमेळीच्या वातावरणात
चांगलं मिळतं जुळतं आम्ही काम केलं तसेच आम्ही समर्पण करू. प्रकाश आडे, C24 तास, वाशिम. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, सकाळ वर्तमानात बिनधास्त. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. बारामतीच्या पळशी गावामध्ये सुरू असलेले बंधाऱ्याचं काम अत्यंत निकृष्ट दर्जाचं होत आहे. त्यामुळे काम बंद करावं अशी तक्रार ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांकडे करून देखील याकडे दुर्लक्ष करून जवळपास 50 लाख रुपयांचं काम संगनमतानं घाईघाईनं पूर्ण करून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे ग्रामस्थांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम अधिकारी आणि ठेकेदार करतायत अशी चर्चा सुरू आहे. पुणे जिल्हा परिषद आणि बारामती पंचायत समितीच्या वतीनं पळशी गावामध्ये सध्या बंधाऱ्याचं काम सुरू आहे. हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचं होत आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांकडे ग्रामस्थांनी काम बंद करण्याची तक्रार केली आहे. मात्र या तक्रारीकडे दुर्लक्ष करून अद्यापही काम सुरू आहे. त्यामुळे ग्रामस्थ संतापले आहेत. सुमारे 50 लाख रुपयांचं हे काम घाईगडबडीमध्ये पूर्ण करण्यासाठी जिल्हा परिषदेचे अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांना ठेकेदारानं आपलंसं केलं आहे का असा सवाल उपस्थित झालाय. याबाबतची तक्रार नुकतीच ग्रामस्थांच्या वतीनं पंचायत समिती छोटे पाट बंधारे विभागाकडे दाखल करण्यात आली आहे. परंतु अद्याप काम सुरूच ठेवण्यात आलंय. त्यामुळे भ्रष्टाचार किती मोठ्या प्रमाणात आहे याचा प्रत्यय येतो. ग्रामस्थांच्या मागणीनुसार प्रत्यक्ष घटनास्थळी अधिकाऱ्यांना भेटून पाहणी केली आहे. यावेळी ग्रामस्थांच्या समाधानासाठी अधिकाऱ्यांनी ठेकेदाराला तोंडी सूचना दिल्यात. आजवर मात्र कामामध्ये कुठलीही सुधारणा करण्यात आली नाहीये. पळशीमधील या निकृष्ट कामाची विद्यमान सरपंच रावसाहेब चोरमलेसह ग्रामस्थ गुलदगड सर, बाबा सोनवलकर, पत्रकार काशीनाथ पिंगळे यांनी भेट घेऊन पाहणी केली आहे. बांधकाम निकृष्ट होत असल्याबाबत ग्रामस्थांच्या वारंवार तक्रारी होऊ लागल्यामुळे बारामतीमधील उपकार्यकारी अभियंता संतोष बुबसह शाखा अभियंता ढवळे यांनी भेट देऊन निकृष्ट कामांची खात्री केली आहे. ग्रामस्थांच्या तोंडावरती अधिकाऱ्यांची वेगळी भूमिका असते आणि प्रत्यक्ष पाठमोरी ठेकेदारांना पाठीशी घातलं जातं अशी तक्रार करण्यात येते. तालुक्यामध्ये सर्वत्र हीच चर्चा सुरू आहे. तालुक्यातील अनेक ठेकेदारांनी कोट्यावधी रुपये लाटले आहेत, तर जिल्हा परिषद पंचायत समिती विभागाचे अधिकारी आणि पदाधिकारी यांना अभय देत आहेत का असा सवाल उपस्थित होतोय. माझं नाव आबा लक्ष्मण चव्हाण, राहणार पळशी. सरकारी विहिरी शेजारी बंधाऱ्याचं काम चालू आहे. तर बंधाऱ्याचं काम अतिशय निकृष्ट होतंय, पण तिथं दक्षता काय घेईनात. तर आम्ही शेतकऱ्यांच्या सह्या घेतल्यावर दोघा तिघाला आम्ही विचारलं, बाबा आम्ही तक्रार देणार. ते दोघं तिघा म्हणली तक्रार देऊ नका, आपण काम व्यवस्थित करून घेऊ. तर काम काही व्यवस्थित चाललं नाही. तर अशा मग आम्ही आता पेपरला सकाळ देणार. ते अजित पवारांना आमचं एक सांगणं आहे की काम एवढं खराब असून नाही तर कोण दक्षता घेत नाही, त्याची दक्षता घ्यावं अधिकाऱ्यांनी आणि मगच काम चालू करावं अशी आमची विनंती आहे. मी काशीनाथ पिंगळे, पळशी गावातलाच एक रहिवासी आहे. या ठिकाणी बंधाऱ्याचं काम सुरू होऊन 15 दिवस झालं, परंतु हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचं चालू आहे. या ठिकाणी जे खडी, वाळू, सिमेंट ज्या प्रमाणात वापरायला पाहिजे ते वापरलं जात नाही. दुसरी गोष्ट, अधिकाऱ्यांना सांगितलं, तक्रार केली तर ते तक्रारीचं व्यवस्थित उत्तर मिळत नाही. आणि हे काम 51 लाखाच्या आसपास आहे. जर हे काम व्यवस्थित झालं नाही तर हे सर्व शासनाचा पैसा पाण्यात जाणार आहे आणि ही सर्वची जबाबदारी अधिकारी आणि ठेकेदार यांची आहे. तर त्यांनी व्यवस्थित काम करावं, अन्यथा काम बंद करावं. मनोहर तावरे, C24 तास, बारामती. पाथर्डी शहरामध्ये महावीर जयंती उत्साहात संपन्न झाली आहे. आमदार मोनिका रादळे यांच्या हस्ते मिरवणुकीचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी मुला-मुलींचे ढोल पथक आणि राजस्थानी नृत्य करणाऱ्या महिला यांचं पथक मिरवणुकीचे मुख्य आकर्षण ठरलंय. पाथर्डी शहरामध्ये महावीर जयंती उत्साहात संपन्न झाली आहे. आमदार मोनिका रादळे यांच्या हस्ते मिरवणुकीचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी केदारेश्वर कारखान्याचे चेअरमन ॲडव्होकेट प्रताप ढाकणे, तहसीलदार नामदेव पाटील, नगराध्यक्ष डॉक्टर मृत्युंजय गर्जे, उपनगराध्यक्ष बजरंग घोडके, नगरसेवक अनिल बोरुडे आणि मंगल कोकाटे, सामाजिक कार्यकर्ते रमेश हंडाळ, श्रावक संघाचे अध्यक्ष सुरेश चोरडिया, श्री त्रिलोक ज्ञान प्रसारक मंडळाचे सचिव सतीश गुगळे आदींच्या उपस्थितीमध्ये नवी पेठेमधनं मिरवणुकीला प्रारंभ झाला.
भगवान महावीर जयंतीनिमित्त शहर आणि तालुक्यातील जैन बांधवांनी एकत्र येत वाजत गाजत प्रतिमेची भव्य मिरवणूक काढली. स्थानिक मुला-मुलींची ढोल पथकं आणि विविध गाण्यांवरती राजस्थानी नृत्य करणाऱ्या महिला श्रावणाचे पथक मिरवणुकीचे मुख्य आकर्षण ठरलंय. या कार्यक्रमाला सर्व धर्मीय भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय. तालुक्यातील मिरी, करंजी, तिसगाव, चिंचोडी, माणिकदौंडी, खरवंडी, कासार, टाकळी मानूर येथील मंडळांसह वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ, महावीर युवा मंच, बहुमंडळ, कन्या मंडळाचे सर्व सदस्य यामध्ये सहभागी झाले. यावेळी आनंद पाठशाळेच्या बालकलाकारांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केलेत. तर संतोष पटवा, सोनू गुगळे, अभय गांधी, संजय शेट्टी, मुकुंद सुराणा, अनिल खाटरे, सचिन भंडारी, सुनील गांधी आदींनी विशेष परिश्रम घेतलेत. संजीव कुटेसी, 24 तास, पाथर्डी. सध्या यात्रेचा हंगाम सुरू आहे. यामध्ये लोणी, काळभोर आणि कदमवाक वस्ती येथील तरुणाईनं नासधूस टाळा शिदादान करा असा उपक्रम राबवलाय. हनुमान जयंतीच्या दिवशी या दोनही गावांची एकत्र श्रीमंत अंबरनाथ महाराजांची यात्रा भरते. यामध्ये पाट्याच्या पाट्या नैवेद्य मंदिराच्या मागे फेकून देण्यात येतो. त्यामुळे शिदादान करून जमा झालेली शिदा अनाथ आश्रमास दान करून अन्नाची नासधूस टाळली जावी यासाठी या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली आहे आणि सर्वांनीच या उपक्रमाचं स्वागत केलंय. पुणे जिल्ह्यामध्ये यात्रेचा हंगाम जोरात सुरू आहे. लाखो रुपयांची उलाढाल या यात्रेमध्ये होत असते. अशामध्येच मागील वर्षी लोणी, काळभोर आणि कदमवाक वस्ती येथील तरुणाईनं एक नवीन योजना गावापुढे मांडली आहे. नासधूस टाळा, शिदादान करा. हनुमान जयंतीच्या दिवशी या दोनही गावाची एकत्र श्रीमंत अंबरनाथ महाराजांची यात्रा भरते. भाविक पहिल्या दिवशी पहाटे उठून नाथसाहेब आणि इतर देवदेवतांना नैवेद्य दाखवतात. परंतु हे नैवेद्य पाट्याच्या पाट्या भरून मंदिराच्या मागच्या बाजूला फेकले जातात. जनावरं सुद्धा या नैवेद्यांना तोंड लावत नाहीत. गाभाऱ्यामध्ये अनेक वेळा हे नैवेद्य भक्तांच्या पायाखाली तुडवले जातात. त्यामुळे दोनही गावांच्या गावकऱ्यांनी विचार करून ही अन्नाची नासाडी टाळण्यासाठी एक चांगला निर्णय घेतलाय. दरम्यान कमलेश काळभोर यावेळी बोलताना म्हणालेत की गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा आम्ही जनतेला आवाहन केलंय की 4-5 नैवेद्य दाखवण्यापेक्षा एकच नैवेद्य दाखवून ज्याला जसं जमेल तसे येथील कुंडामध्ये ठेवलेल्या गहू, तांदूळ, तेल, डाळ, गूळ इत्यादी पदार्थांमध्ये ते जमा करून ते आम्ही अनाथ आश्रमास दान करू. लाखो रुपयांच्या अन्नाची नासधूस टाळता येईल. आपल्याप्रमाणे इतर गावांमध्ये ही प्रथा सुरू झाल्याचं दिसेल आणि या निमित्तानं गावामध्ये आणि देशामध्ये चांगली दिशा देण्याचा यामधनं प्रयत्न केला जाईल. प्रमाणे आज लोणी काळभोर कदमवाक वस्ती गावची वार्षिक यात्रा साजरी होत असते. यात्रेमध्ये गावकऱ्यांनी मागच्या वर्षीपासून एक अभिनव आणि विधायक असा उपक्रम लोणी काळभोरमध्ये सुरू केलेला आहे. गेल्या वर्षीच्या यात्रेमध्ये सर्व गावकऱ्यांनी एकत्र मिळून नैवेद्याची नासधूस टाळण्यासाठी पाऊल उचलले. त्यामध्ये सर्व नागरिकांना असे आवाहन करण्यात आले की एकच नैवेद्य दाखवा व उर्वरित सर्व शिदा स्वरूपात दान करा. ही जमा झालेली सर्व शिदा गेल्या वर्षी आम्ही आसपासच्या सर्व अनाथ आश्रमांना दान केली. गेल्या वर्षी जवळपास 2500 किलो शिदा त्या ठिकाणी गोळा झाली व सर्व शिदा आम्ही
आसपासच्या अनाथ आश्रमांना दान केले. असा उपक्रम हळूहळू दोन्ही काळभोरनंतर आसपासची गावं आमच्यानंतर आचरणात आणण्याच्या विचारात आहे. असा उपक्रम दोन्ही काळभोरनंतर हळूहळू महाराष्ट्रात आणि संपूर्ण देशात राबवण्यात यावा असं दोन्ही काळभोरच्या आम जनतेच्या वतीने मी सर्वांना विनंती करतो. धन्यवाद. माजी पंचायत समिती सदस्या रत्नमाला भोसले यांनी यावेळी बोलताना सांगितले की हा स्तुत्य उपक्रम आहे. महिलांच्या वतीनं या युवा वर्गाचं अभिनंदन आम्ही करतो. आपण काहीतरी उपक्रम राबवलाय 2 वर्ष झालं, तो चांगला आहे आणि तो असाच चालू राहू दे अशी आमची अपेक्षा आहे. आणि ते कुठल्या तरी कोणाच्या तरी मुखात जायला पाहिजे, वाया जाऊ नये. लोक फेकून देतात किंवा काही नुकसान होतंय, म्हणजे असं अन्न हे काही लोकांना मिळतही नाहीये. मग ते कुणाच्या तरी मुखात जावं म्हणून हा उपक्रम राबवलेला आहे. तो असाच चालू राहू दे, त्याला प्रतिसाद मिळू दे लोकांचा अशी. दरम्यान पंचायत समितीचे सदस्य सनी काळभोर बोलताना म्हणाले की या उपक्रमाला आम्ही ग्रामपंचायतीचा पाठिंबा देतोय. मागील वर्षीपेक्षा यावर्षी जास्त शिदा होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. काळभोर कदमापस्ती ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे व मला असा विश्वास आहे की गेल्या वर्षी त्या ठिकाणी शिदा जमा झाला त्यापेक्षा निश्चितपणे यावर्षी शिदा वाढणार आहे अशा प्रकारचा विश्वास आम्हाला त्या ठिकाणी आहे. व आसपासचे गावं देखील हा उपक्रम पाहून दुसऱ्या गावात हे विचार आचरणात आणणार आहेत. दरम्यान या उपक्रमाला महिलांनी रांग लावून मोठा पाठिंबा दिल्याचं दिसून आलंय. तुकाराम गोडसे, C24 तास, हडपसर. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. आपल्या मुलांचं फ्युचर ब्राईट असावं असं प्रत्येक पालकाला वाटतं. उत्तम शिक्षण हा पालकांसाठी चिंतेचाच विषय. बट डोंट वरी, आता आपल्या मुलांच्या एक्सलंट एज्युकेशनसाठी धावपळ नको. राहुरी तालुक्यातील एकमेव CBSE मान्यता प्राप्त शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय म्हणजेच प्रसाद ग्रामीण शिक्षण संस्थेचं श्री बाळासाहेब वाणी सेंट्रल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज. शाळेची वैशिष्ट्ये: CBSE एफिलेटेड स्कूल अँड ज्युनियर कॉलेज. इयत्ता 10वीची 100% निकालाची परंपरा. डिजिटल क्लासरूम्स, पालक शिक्षक सुसंवादासाठी मोबाईल ॲप्स, सुसज्ज सर्व सुविधांनी युक्त संगणक कक्ष, स्वच्छ प्रशस्त आणि सुंदर इमारत, उच्च शिक्षित शिक्षक वृंद CBSEच्या नियमांनुसार. मर्यादित विद्यार्थी संख्येमुळे प्रत्येक विद्यार्थ्याकडे विशेष लक्ष. क्रॅश कोर्सेसची तयारी. कोणत्याही प्रकारची प्रवेश फी नाही. अत्यल्प फी आणि दर्जेदार शिक्षण. CCTV यंत्रणेसह वायफाय कॅम्पस. स्पोर्ट डेव्हलपमेंटसाठी विशेष भर, त्यासाठी प्रशस्त खेळाचं मैदान, आंतरराष्ट्रीय दर्जाचे बास्केटबॉल ग्राउंड, स्केटिंग विशेष प्रशिक्षकांसह, कराटे, किकबॉक्सिंग, लेझिम, झांज पथक, स्काउट गाईड उपलब्ध, हॉर्स रायडिंग अशा विविध प्रकारचे प्रशिक्षण उपलब्ध. प्रत्येक विद्यार्थ्याचे गुण ओळखून विशेष खेळाचे प्रशिक्षण इथं दिलं जातं. राष्ट्रीय पातळीवरती गोल्ड मेडल, सिल्वर मेडल प्राप्त विद्यार्थी. मुलामुलींचे स्वतंत्र सर्व सुविधांनी युक्त वसतिगृह, सुसज्ज आणि सर्व सुविधांनी युक्त भोजनालय, मुलांना राहण्याची उत्तम सोय. ज्युनियर कॉलेजसाठी JEE, नीट, MSCET या महत्त्वपूर्ण परीक्षांची तयारी. अत्यल्प फी आणि दर्जेदार शिक्षण. उत्तम आणि आरोग्यदायी वातावरण. प्रशस्त विज्ञान प्रयोगशाळा विषयांनुसार उपलब्ध. मुलामुलींसाठी स्वतंत्र स्टडी रूम्स उपलब्ध. क्रॅश कोर्सेसची तयारी करण्यासाठी अनुभवी प्राध्यापक वर्ग.
नगर जिल्ह्यामधील कानाकोपऱ्यामधनं विद्यार्थ्यांना येण्या जाण्यासाठी सुरक्षित बस सुविधा अटेंडंटसह उपलब्ध. 6 एकरचा भव्य कॅम्पस, पूर्णपणे डिजिटल शाळा म्हणजेच प्रसाद ग्रामीण शिक्षण संस्थेचे श्री बाळासाहेब वाणी सेंट्रल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज. शाळेचा पत्ता श्री बाळासाहेब वाणी सेंट्रल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, गणेगाव, तालुका राहुरी, जिल्हा अहमदनगर. कॉन्टॅक्ट नंबर ऑफिस 7219876294, प्रिन्सिपल 8308730444 अँड सेक्रेटरी 9689682123. शैक्षणिक वर्ष 2018-19 साठी KG ते इयत्ता 8वी आणि 11वी विज्ञानसाठी प्रवेश सुरू. मग विचार कसला करताय? आजच आपल्या पाल्याचे ॲडमिशन बुक करा. एक्सिलेंट एज्युकेशन डेव्हलप युअर चिल्ड्रन्स ब्राईट फ्युचर. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. मिरज रेल्वे स्थानकामधील ठेकेदारावरती हेल्थ इन्स्पेक्टर संजीव कुमार यांनी दंडाची कारवाई केली होती. याचा राग धरून संजीव कुमार यांच्यावरती ठेकेदारानं अन्य दोघांच्या मदतीनं त्यांच्या कार्यालयामध्ये घुसून जबर मारहाण केली आहे. दरम्यान संजीव कुमार यांच्यावरती मिरज शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. त्यामुळे रेल्वे स्थानकामधील सर्व सफाई कर्मचाऱ्यांनी ठेकेदारावरती कारवाई करावी या मागणीसाठी कामबंद आंदोलन केलं. मिरज रेल्वे स्थानकामधील सफाईचा ठेका कराड येथील व्यक्तीने घेतलाय. रेल्वे स्थानकामध्ये साफसफाई करण्यासाठी सर्व सफाई कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून त्यांचे पगार देण्याचे काम या ठेकेदाराकडे आहे. रेल्वेचे हेल्थ इन्स्पेक्टर संजीव कुमार यांनी रात्रीच्या वेळी गस्त करत असताना कामावरती कमी कर्मचारी असल्याचं त्यांना दिसून आलं. तसेच रजिस्टरमध्ये असणारी कर्मचाऱ्यांच्या नोंदीमध्ये देखील तफावत असल्याचं त्यांना दिसून आलं. त्यामुळे हेल्थ इन्स्पेक्टर संजीव कुमार यांनी त्या ठेकेदारावरती दंडाची कारवाई केली होती. तसेच वारंवार कर्मचाऱ्यांची बाजू घेत असल्याच्या कारणावरून शुक्रवारी संबंधित ठेकेदारानं साथीदारांसह मिरज रेल्वे स्थानकामधील हेल्थ इन्स्पेक्टर संजीव कुमार यांच्या कार्यालयामध्ये घुसून त्यांच्या डोक्यामध्ये रॉड घातला. त्यामुळे ते जखमी झाले. त्यांना तातडीनं मिरज येथील शासकीय रुग्णालयामध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आलं. त्यामुळे रेल्वे स्थानकामधील सर्व सफाई कर्मचाऱ्यांनी ठेकेदारावरती कारवाई करावी या मागणीसाठी कामबंद आंदोलन केलंय. तसेच ठेकेदारानं कामासाठी दिलेल्या 3 स्टार कंपनीच्या जर्सीची होळी करत या घटनेचा निषेध करण्यात आलाय. साहेबाला पकडलेल्या माणसांना अटक होत नाही तोपर्यंत आम्ही काम चालू करणार नाही. आणि आमच्या जीवाला आता धोका आहे. आम्हाला कुणालाही काय झालं तर तो माणसानं मारतो म्हणलं. एकूणच मिरज रेल्वे स्थानकावरती अचानकपणे घडलेल्या या प्रकारानं प्रवाशांमध्ये मात्र भीतीचं वातावरण पसरलं होतं. गणेश चव्हाण, C24 तास, सांगली. येवला तालुक्यातील वडगाव येथील पावन दक्षिणमुखी मारुती येथे हनुमान जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहे. यानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह देखील सुरू आहे. दरम्यान महिलांनी नवनवीन उपक्रम यानिमित्त राबवले आहेत. त्यामध्ये ग्रामस्वच्छता, पर्यावरण समतोल, प्राणीमात्रांवर दया करा असे संदेश देण्यात आलेत. येवला तालुक्यातील वडगाव येथील पावन दक्षिणमुखी मारुती इथे हनुमान जयंती उत्साहात साजरी करण्यात आली आहे. पहाटे महाराष्ट्रामधील प्रख्यात गायक पंडित शंकरराव वैरागर, अजिंक्य जोशी, गंभीरजी महाराज अवचार, सागर कुलकर्णी, श्रुती खोकले यांचे भजन संपन्न झाले. त्यानंतर सामुदायिक हनुमान चालीसा पठण करण्यात आलं. सरपंच मीराताई कापसे यांच्या हस्ते आरती करण्यात आली आणि प्रसाद वाटप करण्यात आलं. या निमित्तानं सालावतप्रमाणे अखंड हरिनाम सप्ताह सुरू करण्यात आलाय. यंदा हरिनाम सप्ताह वैशिष्ट्यपूर्ण होतोय. गावामधील धार्मिक भावना जतन केल्या जात आहेत आणि परंपरा कायम राखली जाते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गावच्या सरपंच मीराताई कापसे, सुनीता खोकले, वंदना कापसे, अनुसया कापसे, बाळासाहेब कापसे, जगनराव जाधव, सुभाष कापसे, बाबासाहेब जाधव, कैलास पवार आदींनी विशेष परिश्रम घेतलेत. या सप्ताहाच्या निमित्तानं महिलांनी नवनवीन उपक्रम हाती घेतलेत. त्यामध्ये गावामधील सर्वांना सोबत घेऊन आरोग्यविषयक माहिती दिली जाते. गावाला एकत्रित करून सामूहिकरित्या गाव स्वच्छता केल्या जात आहे. सोबतच पर्यावरण समतोल आणि प्राणीमात्रांवरती दया करा हा संदेश रुजवण्यासाठी पशुपक्ष्यांना पाणी पिण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
प्रशांत कलंके, C24 तास, येवला. केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी सपत्नीक 31 मार्च रोजी शनी शिंगणापूर इथे येऊन शनिदेवाचे दर्शन घेतलंय. यावेळी देवस्थानच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला. रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी हनुमान जयंतीचं औचित्य साधत सपत्नीक शनी शिंगणापूर येथे शनिदेवाचं दर्शन घेतलंय आणि अभिषेक केलाय. घोडेगाव येथे हेलिकॉप्टरने गोयल यांचं आगमन झालं. तिथून मोटारीनं त्यांचं शनी शिंगणापूरमध्ये आगमन झालं. यावेळी खासदार सदाशिव लोखंडे, आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी त्यांचं स्वागत केलंय. उदासी महाराज मठामध्ये शनी अभिषेक करून चौथऱ्यावर जाऊन केंद्रीय मंत्री गोयल यांनी शनिदेवाचं दर्शन घेतलंय. देवस्थानचे अध्यक्ष अनिता शेटे तसेच विश्वस्तांनी शाल, श्रीफळ आणि शनी प्रतिमा देऊन त्यांचा सन्मान केला. मंत्री गोयल हे सुमारे 1 तास मंदिरामध्ये होते. हनुमान महाराजांच्या मूर्तीसमोर त्यांनी हनुमान चालीसा वाचली आहे. यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष सचिन देसारडा यांच्यासह अनेक जण तिथे उपस्थित होते. देवस्थानचे कोषाध्यक्ष योगेश वाणकर यांनी शंकरराव गडाख यांच्या सूचनेनुसार बेलापूर, नेवासा, शेवगाव, परळी रेल्वे मार्गासाठी देवस्थानच्या वतीनं पत्र देऊन त्यामध्ये लक्ष घालण्याची विनंती केली आहे. तसेच सचिन देसारडा यांनी नगर औरंगाबाद मार्गासाठी निवेदन दिले आहे. यावेळी सत्काराला उत्तर देताना रेल्वे मंत्री गोयल म्हणाले की मी अनेक वर्षांपासून शनिदेवाच्या दर्शनासाठी नित्यनेमाने येतो. देशामधील नागरिकांना सुखी ठेवावं अशी प्रार्थना मी शनिदेवाकडे केली आहे. पूरे साल में मेरी बहुत दिनों से इच्छा थी कि शनि मंदिर के दर्शन हो, शनि भगवान से आशीर्वाद लूं और रेल मंत्री बनने के बाद तो वास्तव में बहुत ही इच्छा थी कि आशीर्वाद से काम शुरू कर पाऊं, लेकिन एक के बाद एक समय का अभाव रहा, कार्यक्रम बहुत रहे, तो मेरा वास्तव में आज दिन बहुत प्रसन्न है कि मेरी पत्नी और मुझे दोनों को इतने अच्छे दिन, हनुमान जी के जन्म के दिन दर्शन भी मिले, शनि महाराज का आशीर्वाद मिला, हनुमान जी का, बजरंगबली का आशीर्वाद मिला। और मैं तो सिर्फ इतना प्रार्थना करूंगा कि मुझे शनि महाराज, हनुमान जी और शक्ति दें कि देश की सेवा कर सकूं, जनता की जो आशाएं हैं, अपेक्षाएं हैं, उसको पूरी कर सकूं और ईमानदारी से अपने काम का निर्वाह करूं। शंकर नाबदे, C24 तास, निवासा. पारोडी येथील लहानपणीच वडिलांचं छत्र हरपलेल्या नवनाथ टेमगिरे या युवकानं आपल्या मित्रांच्या मदतीनं अतिशय नाजूक परिस्थिती असताना देखील त्यावर मात करत चित्रपट बनवण्याचा चंग बांधला आणि हवीस तू हा चित्रपट पूर्ण केलाय. जिद्द असेल तर यश नक्की मिळतं हे या नवनाथनं आपल्या मित्रांसमवेत दाखवून दिलंय. शिरूर तालुक्यातील सणसवाडी इथे डिलक्स बेअरिंग अंतर्गत कामगारांनी आमरण उपोषण सुरू केलंय. 1 मे 2016 पासून प्रलंबित असलेल्या वेतन कराराच्या तसेच ऑक्टोबर 2017 पासून मासिक वेतनाचे 2 टप्प्यामध्ये विभागणी केल्याच्या निषेधार्थ 27 मार्च 2018 पासून बेमुदत संप सुरू करण्यात आलाय. या कंपनीमध्ये कायमस्वरूपी कामगार असून या कामगारांनी 27 एप्रिल 2016 रोजी व्यवस्थापनास विविध मागण्यांचे मागणीपत्र सादर करून देखील आजपर्यंत कंपनीनं त्यावरती कसलाही तोडगा काढला नाहीये. तसेच व्यवस्थापनाकडनं पगारवाढ या संदर्भात कुठलाही नवीन प्रस्ताव आला नाहीये. याला केवळ कंपनीची ताठर भूमिका कारणीभूत ठरली आहे. सध्या महागाईच्या काळामध्ये कमी वेतन मिळत असल्यामुळे कामगारांच्या कुटुंबाचं जगणं अवघड झालंय. यामुळे कामगारांमध्ये प्रचंड असंतोषाचं वातावरण निर्माण झालंय. कंपनीच्या अडमुटे धोरणामुळे कामगारांना आमरण उपोषणाला बसण्याची वेळ आली आहे. कंपनीनं 5वा दिवस असूनही यावर तोडगा काढला नाहीये. त्यामुळे आम्ही रस्त्यावर उतरू असा इशारा कामगारांच्या वतीनं देण्यात आलाय. यावेळी संघटनेचे सभासद सौ मनीषा किशोर रासकर, सौ सुवर्णा पांडुरंग नरके, श्री संतोष बाबासाहेब तोवरे, श्री अनिकेत लालाराम दरेकर, सौ लता श्रीहरी वाडेकर, श्री गोरक्षनाथ बाळासाहेब धुमाळ, श्री तुकाराम संभाजी कापरे, श्री रामदास भानुदास वाघमारे, श्री योगेश महादेव देशमुख हे कामगार आमरण उपोषणासाठी बसले आहेत. डिलक्स बेअरिंग कामगार संघटना ही राष्ट्रीय श्रमिक एकता संघाशी संलग्न असल्यामुळे महासंघाचे उपाध्यक्ष राजू अण्णा दरेकर यांच्या सहकार्यानं सुमारे 145 कामगार संघटना मिळून तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आलाय. डिलक्स बेअरिंग अंतर्गत कामगार संघटना ही राष्ट्रीय श्रमिक एकता महासंघाशी संलग्न असून गेली 2 वर्ष म्हणजे 24 महिने करार प्रलंबित आहे. त्यामुळे 27/3/2018 पासून आमरण उपोषण करण्याचे संघटनेने निर्णय घेतलेला आहे. या 2 दिवसात जर तोडगा नाही निघाला तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा व्यवस्थापनास संघटना देत आहे.
तरी व्यवस्थापनाने लवकरात लवकर तोडगा काढून उपोषण मार्गी लावावे, करार मार्गी लागावा हा संघटनेचा इशारा आहे. मागील 2 वर्षापासून आमचा करार लांबणीवर आहे आणि करार लांबणीवर असल्यामुळे जवळपास 30 ते 35 मिटिंगा झालेल्या आहेत, तरीसुद्धा एकही मुद्दा मार्गाला व्यवस्थापनाने लावलेला नाही. त्यामुळे सर्व कामगारांनी आम्ही उपोषण करण्याचा इशारा दिलेला आहे. आम्ही इनोव्हेटिव्ह कंपनीच्या महिला आहोत 150 आणि आमचं पूर्ण युनियन मेंबर आहेत 650. आमच्या पूर्ण 650 लोकांचा या पूर्ण युनियनच्या मेंबरला पूर्णपणे सपोर्ट राहील. डिलक्स बेरिंग कामगार संघटना ही राष्ट्रीय श्रमिक एकता महासंघाशी संलग्न असून गेली 2 वर्षे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही बऱ्याच मीटिंग 35 ते 36 मीटिंग घेतल्या, तरी व्यवस्थापनाची ताठर भूमिका गेलेली नाही आहे. उपोषणाला बसल्यानंतर व्यवस्थापन आम्हाला असे आश्वासन देते की आपण आज तोडगा काढू, उद्या तोडगा काढू, पण ते काय त्याच्यावरती लक्ष देत नाही आहेत, फक्त वेळ काढूपणा करतात. तर या वेळ काढूपणाचा आम्ही असा एक निषेध करणार आहे. या 2 दिवसात जर त्यांनी निर्णय नाही लावला तर राष्ट्रीय श्रमिक एकता महासंघाचे अध्यक्ष किशोर ढोकले व राजू दरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आम्ही व्यवस्थापनाला देत आहोत. आज उपोषणाचा 5वा दिवस असून सुद्धा व्यवस्थापन इकडे फिरकायला पण तयार नाहीये. सूर्यकांत शिर्के, C24 तास, शिक्रापूर. पुन्हा एकदा पाहूयात काही ठळक घडामोडी. पळशी गावामधील एका विद्यार्थीनं केला आपल्या पालकांकडे शौचालय बांधण्याचा हट्ट. कंधारच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये सुरू आहे मनमानी कारभार. रुग्णालयामधील कर्मचाऱ्यांचा वाढलाय मुजोरपणा. सतत डॉक्टरांच्या गैरहजेरीमुळे रुग्ण झाले त्रस्त. बारामतीच्या पळशी गावामध्ये सुरू असणाऱ्या बंधाऱ्याचं काम निकृष्ट, ग्रामस्थांचा आरोप. मात्र संगनमतानं काम सुरू, चर्चेला उधाण. आणि मिरज रेल्वेच्या आरोग्य निरीक्षकावरती स्वच्छता ठेकेदारानं अन्य दोघांसहित केलाय खुनी हल्ला. ठेकेदारावरती कारवाई करावी यासाठी सफाई कामगारांनी केलंय कामबंद आंदोलन. याचबरोबर बातमीपत्रात आज वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेटसाठी बघत रहा C24 तास. जगा वर्तमानात बिनधास्त.